कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं तुमच्यावर खूप 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 नाही, खूप नाही, लई लई. चंचला, हा एक मिनिट. नाही तू नाही 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 अगं म्या काय नाही ऐकलं म्हणजे फक्त जाता जाता माझ्या कानावर पडलं. पोरं ग तू आता फायनली अधिपतीस तुझ्या मनातलं सांगणार आहेस ना? नाही नाही, मी असं काही करणार नाहीये. तू जे काही ऐकलंस किंवा नाही ऐकलंस ते प्लीज कोणाला काही सांगू नकोस प्लीज. नाही नाही सांगत. पर म्या तुला जे सांगणार आहे ते तू बी कुणाला काही सांगू नगस. म्हणजे तू आता अधिपतींना भेटायला जाशील, तुझ्या मनातलं सांगायला जाशील, त्यासाठी ते तुला भेटायला तर पाहिजेत ना. का नाही भेटणार? आमचं बोलणं झालंय. तुमचं बोलणं झालंय ग, पर आता तिकडं दुसरंच बोलणं सुरू आहे. लाईन बिजी आहे त्यांची. म्हणजे त्यांनी सरगम मॅडमच निळ दिलाय. ते भेटणार आहेत तिला आणि तिच्या संगत बाहेर बी जाणार आहेत. नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आमचं बोलणं झालं होतं तेव्हा अधिपती मला म्हटले मला भेटायला येणार आहेत म्हणून. असं का करतील ते? सरगम मॅडमना भेटायला का जातील? अगं नाही, म्हणजे एकदम तसं ते काय भेटणार नाहीत तिला. सरगम जाणार आहे त्यांना भेटायला. तिनं जर त्यांना सोडलंच नाही तर तू त्यांना भेटणार कशी? तू बोलणार कशी तुझ्या मनातलं? त्यात तिचा गळा बी गोड आहे. माझा विश्वास आहे अधिपतींवर. ते मलाच भेटायला येतील, मला माहिती. अगं म्या जे बघितलंय ना तेच तुला सांगायले. आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तर तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघ. म्या पत्ता देते तुला. हे बघ, म्या काय माझ्या मनचं सांगत नाही. आणि मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं ग, म्हणून सांगायला आलते. आणि ऐक की, म्हणजे बघ, म्या काय तुझी गोष्ट कोणाला सांगत नाही. तू बी हे समजा कोणाला सांगू नको. ते नवीन गोडाऊन मध्ये भेटणार आहेत. जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी. अक्षदा, ऑल द बेस्ट. लाईन बिजी आहे त्यांची. त्यांनी सरगम मॅडमच निळ दिलाय. ते भेटणार आहेत तिला आणि तिच्या संगत बाहेर बी जाणार आहेत. नाही नाही, कोणी काहीही म्हणू दे, अधिपती कसे आहेत हे मला माहिती. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण त्या सरगम मॅडमचं काय? त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? जाऊ दे, मला अधिपतींना भेटावंच लागेल आणि आज त्यांना सगळं सांगावं लागेल. अधिपती सरगम मॅडमला भेटायला का जाणार असतील? नाही, ते मला भेटायला मंदिरातच येत. फोन का लागत नाही यांचा? काही प्रॉब्लेम नसेल ना? काय झालं दादा? गाडी काहीतरी प्रॉब्लेम वाटते, बंद पडली. एक वेळ चेक करायला लागेल. नाही चालू होत ताई, दुसरी रिक्षा पकडायला लागेल मला. ठीक आहे, किती झाले? 1 मिनिट. 100 रुपये.
माल चांगला तसा सोपानराव, फक्त खंड नाही पडला पाहिजे सप्लाय मध्ये, पटापट झाला पाहिजे. होय होय. आहे का नाही? ठीक आहे, या मग. राम राम टाकले सर. राम राम. राव्या, हा याच्या टच मध्ये राह तू जरा. काय सप्लाय मध्ये काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. माणूस तसा भरोशाचा वाटतो, आहे का नाही? तू स्वतःहून फॉलोअप घे. पण तुम्ही काळजी नका करू, मी देईन लक्ष. आणि अजून काय काम असतील तर आत्ताच सांग मला. मी जाणार आहे जरा तिकडे मास्तरीन बाईसनी भेटायला. तिथे गेल्यावर मला कामाची फोन नको सारखे जरा. अहो नाही नाही, तुम्ही जावा, नका काळजी करू. आणि तुम्ही तिकडे गेल्यावर आम्ही कशाला तुम्हाला फोन करू? तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला कुणी बी डिस्टर्ब करणार नाही. जावा तुम्ही, या. आता लगेच जात नाही मी, मास्तरीन बाईंना अजून यायला येळ आहे. तिकडे जातो जरा, त्या तळ्यावर जाऊन येतो. ते वृक्षारोपणाच्या कामात जरा मार्गी लावतो. त्या शिंदेला जागा बिगा दाखवायची, तिकडे जाऊन येतो. अहो तुम्ही नका काळजी करू, मी देईन इकडे लक्ष. आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट बर का. ऑल द बेस्ट कशाला? ऑल दी बेस्ट कशाला? तुम्ही आता वहिनी साहेबांना भेटायला चालले ना. अरे यार, हे इकडेच आहेत का अजून? आता अधिपतींना एकट्यात कसं भेटू? आगाऊपणा करणं. टन्नू काढू, टाळक्यात टन्नू काढू. मी आहे तिकडे तळ्यावर. होय. खरंच काय महत्वाचं काम आलं तर मला फोन कर. मी त्या वृक्षारोपणाच्या कामात. वृक्षारोपण म्हणायचं. हा. वृक्षारोपण नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे इथं. तू आहेस म्हणताना काळजी आहे. चल चल कामाला. ऐका, चल, ऐका, चल. ऐका. हो चालेल. अधिपती, अधिपती. अधिपती बघत पण नाहीयेत. तळ्यावर चालले म्हणत होते. हा, जाऊन बघते. ताई, ताई, तुझ्या सुनबाईचं काय करायचं ग? मला तर काय बी कळेना झालं. तिचं का नाही काय तर करायच पाहिजे. दुर्गे, तुला दिसत नाही आम्ही कामात आहोत, नंतर बोलू. वय ताई, पण माझं ऐकून तर घे. तू जे काही सांगतेस त्यापेक्षा हे महत्वाचं आहे. नाही ताई, तुझ्यापेक्षा माझं काम लई महत्वाचं आहे. नाही म्हणजे सॉरी, माझ्या कामापेक्षा तुझं काम लई महत्वाचं आहे. हे बघ ताई, मला का नाही तुला डिस्टर्ब करायचं नाही. पर ताई, माझं ऐकून तर घे, लई महत्वाचं सांगायचंय ग तुला. काय ना दुर्गे, तुम्हा मायलेकींचं कसं आहे माहित आहे काय? ते गुराळाचं चाक नुसतं फिरवत बसायचं, त्यातून रस काय बाहेर पडत नाही. सांग आता पटकन काय ते. वय ताई, ताई तू का नाही त्या मास्तरडीला घरात अधिपतीसनी भेटू देत नाहीस ना? शिक्षा दिलीस ना तिला? मग बोलल्या का त्या अधिपतींशी? नाही नाही ताई, ती तशी काय करणार नाही. म्हणजे ती काय तुझा नियम मोडणार नाही. तशी ती लई हुशार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.